बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमध्ये पडद्यामध्ये एटीएसची कारवाई करण्यात आली आहे आणि 200 पोलिसांच्या पथकांसह पहाटेपासूनच सर्च ऑपरेशन इथे राबवण्यात येतोय। दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जातोय अशी माहिती अशी कुणकुण एटीएसला लागली होती आणि यावरूनच आता कारवायांना वेग आलेला आहे। गुप्त माहितीनंतर एटीएसने भिवंडीमध्ये धाड सत्र सुरू केलंय। आपण पाहतोय दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जातोय अशी कुणकुण एटीएसला लागली होती आणि त्यानंतर आता तपासाला सुरुवात होते। साकिब नाचन याचं नाव यात चर्चेत येतंय कारण नाचन हा प्रतिबंधित सिमीचा पदाधिकारी आहे। 2002-2003 मधील मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड इथल्या स्फोटांमागे त्याचा हात आहे। तसंच त्यानंतर नाचनला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। तर 2017 मध्ये नाचनची शिक्षा ही पूर्ण झाली। तर नाचन पुन्हा दहशतवादी कार्यांमध्ये सहभागी आहे की काय असा संशय एटीएसला आला आणि त्यामुळेच त्याच आधारे पुन्हा एकदा चौकशी आणि ऑपरेशन सुरू करण्यात आलंय।